नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या ऋतू तावडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आहे, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भारतीय जनता पक्षांनी मिळून महापौरपदी मराठी व्यक्ती म्हणून ऋतू तावडे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या महापौरपदी आता बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाची कोणीतरी व्यक्ती आता महापौरपद होणार की काय अशा चर्चा आता व्हायला लागल्या आहेत. नेमका विषय काय आहे ही पूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जा. म्हणजे मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेचे महापौरपद लवकरच आता शिंदे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जवळजवळ 2.5 वर्षानंतर शिंदे गटाला महापौरपद दिले जाऊ शकते. कारण भाजपकडून शिंदे गटाला एक आश्वासन देण्यात आलेले होते, ते म्हणजे 2.5 वर्षांचा फॉर्म्युला. आता 2.5 वर्षांचा फॉर्म्युला काय? सर्वात महत्वाचं म्हणजे पहिले 2.5 वर्षे भारतीय जनता पक्षाची सत्ता मुंबईमध्ये राहणार. त्यानंतर जे 1.25 वर्ष आहेत, त्या 1.25 वर्षात शिंदे गटाला महापौरपद दिले जाऊ शकते. आणि त्यानंतर जे उरलेले 1.25 वर्ष आहेत, या 1.25 वर्षात पुन्हा भारतीय जनताकडे मुंबई महापालिका सत्ता जाऊ शकते. असा पूर्ण 5 वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला होता, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचा महापौर होणार या चर्चा सध्या सर्वीकडे व्हायला लागलेल्या आहेत. दरम्यान सध्या तरी सत्ताधारी भाजपच्या ऋतू तावडे या मुंबईच्या महापौर आहेत. परंतु महापौरपदी विराजमान झाल्यापासून ऋतू तावडे या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. म्हणजे पावसाळ्या आता जो सुरू झाला, त्या पावसाळ्या अभावी जी कामे करायला मुंबईमध्ये पाहिजे होती ती अजिबात झालेली नाहीत, असा आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात आला. त्यानंतर झाडांची कत्तल असे अशी अनेक कारणं असतील. या प्रत्येक कारणामुळे ऋतू तावडे या चर्चेत आहेत व त्यांच्यावरती भरपूर टीका देखील करण्यात आली. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता देखील हा निर्णय होऊ शकतो की आता मुंबई महापालिकेचे महापौर पद शिवसेना शिंदे गटाकडे जाऊ शकते. परंतु अजून यावरती स्पष्टपणे कोणी आपलं मत व्यक्त केलेले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत, असं कोणीही यावरती पूर्णपणे स्पष्टपणे बोललेलं नाहीत. त्यामुळे सध्या या फक्त चर्चा व्हायला लागल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की मुंबईच्या महापौरपदी आता शिवसेना शिंदे गटाला जागा मिळणार की नाहीत? नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.